नमस्कार. श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी एकदम पटकन अशी होणारी चाट रेसिपी घेऊन आलेली आहे. तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. या रेसिपीसाठी लागणारं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि मी रेसिपी बनवत असताना सुद्धा सांगणार आहे. जास्त साहित्य लागणार नाहीत, अगदी मोजक्याच साहित्यात ही चाट आपलं तयार होणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथं सगळ्यात अगोदर कणसाचे दाणे वेगळे करून घेतलेले आहेत आणि हे कणस अगदी कवळे असे हे कणस आहेत. तर तुम्ही सुद्धा या कणसाचे दाणे वेगळे करून घ्यायचे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचे. तर सगळ्यात अगोदर मी गॅसवर कढई तापत ठेवते. कढई तापल्यानंतर मग आपण यामध्ये कणसाचे दाणे टाकून घेऊयात. तर मी इथं सगळ्यात अगोदर 1 प्लेट कणसाचे दाणे मी टाकून घेते आणि हे कणसाचे दाणे आपल्याला साधारण 4 ते 5 मिनटासाठी छान असं परतून घ्यायचे. तर मी इथं 5 ते 7 मिनटासाठी हे छान असं कणीस छान व्यवस्थित असं भाजून घेते. हे कणसाचे दाणे आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचे. हे कणीस थोडेफार गरम झाल्यानंतर मग यामध्ये आपण 1 ते 2 चमचा आपण तेल टाकून घ्यायचे आणि हे छान व्यवस्थित असं परतून घ्यायचे. तर कणीस भाजताना आपल्याला सतत हे परतत राहायचं आहे. तेल टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला कमीत कमी 7 ते 8 मिनटासाठी हे छान असं परतून घेऊयात, जेणेकरून आपले हे छान असं कणीस भाजतील. आपण काय करतो नेहमी कणीस आले की किंवा ते आपण भाजून तरी खातो किंवा आपण त्याला वाफवून तरी खातो. पण मी आमच्या घरी ह्या पद्धतीने मी कणीस छान असं कणसाचं चाट बनवून खाते. हे चाट एकदम मस्त असं लागतं. तर तुम्ही घरी ह्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तर हे कणीस आपले थोडंसं भाजलेले आहे. तर तुम्ही इथं बघू शकता. तर हे थोडंसं भाजल्यानंतर मग आपण यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. तर मी इथं आज साधं मीठ वापरलेलं आहे. तर तुम्ही इथं काळं मीठसुद्धा वापरू शकता. ते सुद्धा अतिशय असं छान असं चव येते. त्यानंतर मी यामध्ये मसाला टाकलेला आहे. तर मी इथं चाट मसाला वापरलेला आहे. तर मी इथं घरगुती काळा मसाला वापरलेला आहे. तर तुम्ही इथं लाल तिखटसुद्धा वापरू शकता. आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्याला हे साधारण 3 ते 4 मिनटासाठी छान परतून घ्यायचं आहे. या चाटला आणखीन छान असं चव येण्यासाठी मी आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून घेते. लिंबाचा रस पिळल्यानंतर छान असं आपलं चटपटीत असं चाट तयार होतं. लिंबाचा रस पिळल्यानंतर मग हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन आपल्याला. तर तुम्ही इथं जिरा पावडरसुद्धा वापरू शकता. हे छान असे दाणे आपले भाजून झालेलं सुद्धा आहेत आणि छान असं कुरकुरीत लागतात. तर तुम्ही इथं बघू शकता की अशा प्रकारे आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे. तर आपला हा चाट तयार झालेला आहे. तर मी गॅस बंद करते आणि हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते खाण्यासाठी. आपला हा चाट तयार झालेला आहे. तर तुम्ही हे या पद्धतीनं चाट बनवून खाऊ शकता. छान असं कुरकुरीत आणि चटपटीत असं चाट लागतं. तर तुम्ही इथं बघू शकता. छान चाट तयार झालेला आहे. तर मी आता हे सगळ्यांना खायला देते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी कशी झाली हे सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवा. ही रेसिपी नक्की तुमच्या घरी करून बघा. ही वेगळी अशी रेसिपी आहे. तर या पावसाळ्यात तुम्ही एकदम वेगळ्या पद्धतीने चाट बनवून खा, तेही अगदी घरी आणि घरच्याच साहित्यात.
आणि अगदी कमी वेळात होणारा हा चाट आहे आणि तुमच्या घरी सगळ्यांना आवडेल. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत आणि तेही अगदी सोपी अशी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.